नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र रणजित वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आदिवासींचे जल, जंगल, जमीन अधिक अधिकार मजबूत करण्यासाठी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी ही उमेदवारी करत असल्याचे रवींद्र वळवी यांनी सांगितले। ओबीसी आघाडी आणि विविध सामाजिक संघटनेकडून पाठिंबा मिळाला असून येत्या 2-3 दिवसात MIM पक्षाकडून देखील पाठिंबा मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत रवींद्र वळवी यांनी दिली। गरीब पक्षाचे उमेदवार असल्याने कुठल्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार नसून 24 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली। यावेळी ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे, भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रूप सिंग वसावे उपस्थित होते। राजकीय ओबीसी आघाडी या राजकीय आघाडीने मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। तसंच मला माझं MIM शी सुद्धा बोलणं झालेलं आहे, त्यांनी सुद्धा सकारात्मक असं त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे। त्यांच्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये मला 1-2 दिवसामध्ये कन्फर्मेशन तेही मिळेल आणि माझी उमेदवारी ही संविधान रक्षण, प्रकृती रक्षण आणि वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी म्हणून आमच्या पार्टीचा मूल जो आधार आहे त्या आधाराच्या अनुषंगाने मी या ठिकाणी उमेदवारी करत आहे। आणि नंदुरबार या लोकसभेमध्ये आतापर्यंत विकासाचे स्वप्न जे दाखवले गेले, ज्या जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले गेले, खऱ्या अर्थाने कुठलाही विकास झाला नाही। ही फक्त जनतेच्या डोळ्यासमोर फक्त धूळफेक करीत आहेत। कुठल्याही प्रकारचा विकास नाही, कुठल्याही प्रकारचं विजन ह्या उमेदवाराकडे नाही आणि वर्षानुवर्ष प्रस्थापित लोक ह्या वंचित आणि शोषित लोकांचं मतं घेऊन आणि राजकीय पोळी आणि आपलं स्वतःचं स्वहित साधणारी ही म्हणजे उमेदवार आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत। एक सामान्यमय व्यक्ती असून भारत आदिवासी पार्टी आमचे एक गरीब अशी एक पार्टी या ठिकाणी वैचारिक लढा घेऊन या ठिकाणी उतरलेली आहे आणि या वैचारिक लढ्याला आम्हाला साथ जी लागली आहे ती राजकीय ओबीसी आघाडी आणि लवकरच आम्हाला MIMचा पाठिंबा लाभेल आणि काही आमचे आदिवासी संघटना आहेत त्यांचेही पाठिंबा आहेत आणि भरपूर लोकांचा या ठिकाणी आदिवासी पार्टीला पाठिंबा मिळणार आहे आणि निश्चितच आम्ही या मैदानामध्ये हा मैदान दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशा प्रकारे आम्ही या मैदानामध्ये ही लढाई जिंकू हा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे। उमेदवारी मी 24 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार आहेत। आम्ही गरीब पक्षाचे उमेदवार असल्या कारणाने आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्ही शक्ती प्रदर्शन करणार नाही। आम्ही आमच्या मोजक्या लोकांसह जाऊन आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करू। प्रदर्शन हे गाव पातळीवर असेल, गाव मतपेटीतनं आमचं शक्ती जे आहे ते मतपेटीमधून दिसेल।